भाजपच्या मुंबईतील नवीन प्रदेश मुख्यालय इमारतीचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आणि या इमारतीच्या जागेवरनं संजय राऊतांसह विरोधकांनी भाजपवर आरोपांच्या फैरी डागल्यात। राफेलच्या वेगानं या इमारतीसाठी परवानग्या मिळाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मुंबईत उभारण्यात येत असलेल्या या भाजप मुख्यालयावरनं राजकारण तापलंय। भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयाचं भूमिपूजन, कार्यालयाच्या जागेवरून राऊतांचे आरोप, भाजपचा राऊतांवर जोरदार पलटवार। मुंबईतल्या भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। उधळ मारून उद्घाटन केलेलं आहे। या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख भाजपचे नेते उपस्थित होते। मुंबईतील मरीन लाईन्स इथं नव्यानं उभारण्यात येणाऱ्या भाजपच्या कार्यालयाच्या जागेवर मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। या प्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय। भाजपनं राऊतांचे हे आरोप फेटाळून लावलेत। सर्व अडथळे बरं का, कधी 24 तासात, कधी 2 तासात, कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली। 3.5 वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला। भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे। त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। या कार्यालयाच्या मंजुरीबाबतची फाईल वेगानं फिरवून तात्काळ निर्णय घेण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला। महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले त्यांच्या फाईल हलत नाही। अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही। दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे। ज्याचं भूमिपूजन अमित शाह करतायत ते रहस्य त्याचं कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल, फाईल बाहेर येईल। ती भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उभं करते। आम्ही स्वतःसाठी पंचतारांकित 5 स्टार घरं बांधत नाहीत। संजय राऊत, तुम्ही स्वतःसाठी 5 स्टार अलिबागला बंगला बांधताय। मातोश्री 2 5 स्टार बांधली जाते। भारतीय जनता पार्टी स्वतःसाठी बांधत नाही तर कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधते। ते सुद्धा 90 कोटीला आम्ही जमीन विकत घेतली आणि त्याची रीतसर पूर्ण कारवाई केली आणि त्याच्यानंतर या जागेचं भूमिपूजन आज केलं जाते। भारतीय जनता पार्टीचा सामान्य माणसाप्रमाणे सगळ्या परवानग्या घेऊन कार्यालयासाठीची ही जागा घेतल्याचा दावा करत विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी खोडून काढले। भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही। हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो। मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील। त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू। प्रदेशाचे अध्यक्ष भाजपच्या मुंबईतल्या या कार्यालयाचं भूमिपूजन पार पडत असताना त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र झडू लागल्यानं राजकारण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।